रात्रीचे 11 वाजले होते. लातूर सोलापूर महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा काळ होता आणि एका लाल रंगाच्या कारमध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आत्तापर्यंत 5 कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती, पण लाल कार नव्हती. त्यामुळे पोलीस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. साहेब, कार चेक करायची आहे, आपण जरा बाहेर येता का? पोलीस. का, काय झालं? दिनेशने विचारलं. चेकिंग होऊ द्या, मग सांगतो आम्ही. पोलीस. ओके, करा चेक, दिनेश म्हणाला आणि गाडीतून खाली उतरला. कारचं चेकिंग झालं. बॅगमध्ये काय आहे? उघडा ती. पोलीस. दिनेशने बॅग उघडली. आता डिकी उघडा. डिकी उघडल्या गेली. पोलीस. डिकी उघडल्यावर पोलिसांनी जे पाहिलं त्यांनी ते हादरून गेले. ते दृश्य त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यांनी ताबडतोब आवाज दिला. साहेब, लवकर इकडे या, डिकीत लाश आहे. काय म्हणतोस? काय लाश आहे? इन्स्पेक्टर धनशेखर. हो साहेब, एका मुलीची आहे. पोलीस. साहेब आणि दिनेश दोघेही धावले. डिकीत एका मुलीचा मृतदेह कोंबला होता. हे पाहून दिनेशला भोवळच आली. कसाबसा कारच्या आधाराने तो उभा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण शेवटी खाली पडलाच आणि त्यांची शुद्धच हरपली. वेळेकरांनी जवळच्या बाटलीतलं पाणी शिंपडलं. दिनेशला शुद्ध आली. तो सावरून बसला आणि म्हणाला, साहेब, ही मुलगी, हा काय प्रकार आहे? ते तुम्ही सांगायचं, इन्स्पेक्टर बोलले. कोण आहे ही मुलगी आणि हिला का मारलं? अजूनही डिक्कीत बॉडी दिसते, म्हणजे विल्हेवाट लावायला मोका मिळालेला दिसत नाहीये. साहेब, मी या मुलीला ओळखत पण नाही. मी एकटाच नागपूरहून सोलापूरला जातो आहे. हा काय प्रकार आहे काही कळत नाही. दिनेश आता घाबरला होता. वेळेकर, अजून दोघांना बोलवा आणि मुलीला बाहेर काढा. बॉडी आयडेंटिफाय करता येण्यासारखी काही मिळतंय का बघा. इन्स्पेक्टर. साहेब, ओळख पटण्यासाठी काहीही मिळालं नाही, पण साहेब, बॉडीवर जखमीच्या कुठल्याही खुणा नाही आहेत. पोलीस. ठीक आहे, बॉडी पोस्टमार्टमला पाठवा आणि नाकाबंदीचं काम PSIकडे सोपवून इन्स्पेक्टर धनशेखरला दिनेशला घेऊन पोलीस स्टेशनला निघाली. पोचल्यावर दिनेशची चौकशी सुरू झाली. आता बोला साहेब, तुम्ही कोण, कुठे राहता, कुठून कुठे जात होता, काय काम होतं, सगळं नीट सांगा. इन्स्पेक्टर धनशेखर. साहेब, मी दिनेश घारपुरे, राहणार पुणे. एका खाजगी कंपनीत सिनियर मॅनेजर आहे. नागपूरला मित्रांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून नागपूरला गेलो होतो. इथे सोलापूरला माझ्या दुसऱ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून नागपूरवरून डायरेक्ट सोलापूरला चाललो होतो. मध्येच ही भानगड आली. दिनेश. नागपूरला कोणाकडे गेला होता? धनशेखर. माझा कॉलेजचा मित्र आहे सुधाकर केळापुरे, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. दिनेश. इथे सोलापूरला कोणाकडे? धनशेखर. इथे माझा बालमित्र आहे वैशाख साठे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी सोलापूरला चाललो आहे. दिनेश म्हणाला. वैशाख साठे म्हणजे साठे वकील? धनशेखर. हो. दिनेश. त्यांचा फोन नंबर असेलच तुमच्याकडे, बोलणं होतं का त्यांच्याशी? धनशेखर. हो आहे, पण तुम्ही असं का विचारता आहात? दिनेशने विचारलं. त्यांना विचारून खात्री करायला. धनशेखर. नको साहेब, आज नको. दिनेशनी अगदी अजिजीने विनंती केली. मला इथे रात्रभर अडकवा, पण त्यांना फोन नका करू. का? ते ओळख देणार नाही अशी भीती वाटते? धनशेखर खोचकपणे म्हणाले. नाही, उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे. दिनेश आपला मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. आता रात्रीचे 2 वाजले आहेत. अशा वेळेला जर त्यांना फोन गेला तर तिथे फार विचित्र परिस्थिती निर्माण होईल. कदाचित मुलाकडचे लोक लग्न कॅन्सल पण करतील. मुलीच्या बापाच्या मित्राच्या कारमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो, ही गोष्ट परिस्थितीला काय वळण देईल हे सांगता येणार नाही. साहेब, साठे वकिलांना तुम्ही पण ओळखता. त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग यावा असं तुम्हाला वाटतं का? साहेब, विदाई झाल्यावर, मुलगी सासरी गेल्यावर उद्या संध्याकाळी फोन करा. तोपर्यंत मला इथे अडकावा, मला चालेल. तुम्ही म्हणताय ते पटतंय. ओके, आपण थांबू, पण तुम्हाला कुठेही जाता येणार नाही हे लक्षात घ्या. धनशेखरांनी निकाल दिला. चालेल. दिनेश. धनशेखर वेळेकरांना म्हणाले, या माणसाला त्रास देऊ नका. हा माणूस विनाकारण अडकलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं?
बरोबर आहे साहेब, वेळेकर म्हणाले. माणूस तसा सज्जन दिसतो आहे, पण साहेब, सज्जन दिसणारी माणसंसुद्धा अतिशय हुशारीने गुन्हा करतात असा आपला अनुभव आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. उद्या सकाळी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करू. चला, बराच उशीर झाला आहे. धनशेखर. दुसऱ्या दिवशी सकाळीच धनशेखर वेळेकरांना म्हणाले की हॉस्पिटलमध्ये जा आणि हाताचे ठसे घेतले आहेत का बघा. त्या पोरींनी आधार कार्ड घेतलं असेल तर ओळख पटेल. इन द मेन टाईम मी दिनेशशी बोलतो. घारपुरे, तुम्ही नागपूरवरून सोलापूरला स्वतःचा ड्राईव्ह करत आलात का? इतका लांबचा पल्ला होता तर ड्रायव्हर का नाही घेतला? मला लाँग ड्राईव्हची सवय आहे आणि आवड पण आहे. दिनेश. रूट काय घेतला? धनशेखर. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि मग लातूर करून सोलापूर. दिनेश. कुठे कुठे थांबला होता? धनशेखर. वर्ध्याला चहा, यवतमाळला जेवण, नांदेडला चहा नाश्ता आणि लातूरच्या बाहेर धाब्यावर जेवण, बस. दिनेशनी डिटेल्स सांगितले. ह्या सगळ्या प्रवासात काही संशयास्पद हालचाल तुमच्या मोटारीच्या आसपास दिसली होती का? धनशेखर. काही कल्पना नाही साहेब, एवढे कोण लक्ष ठेवतो? माझं पण नव्हतं. दिनेश. ठीक आहे, जरा शांतपणे एक एक ठिकाणी आठवा जिथे तुम्ही थांबला होता. विचार करा. आणि साहेब आपल्या टेबलवर आले. बाकीचं काम हातावेगळी करत असताना वेळेकर आले. साहेब, आधारवरून मुलीची ओळख पटली. निलाक्षी माने नाव आहे. मुलगी पुसदची आहे. तिचा फोन नंबर पण मिळाला. फोन केला पण कोणी उचलत नाही आहे. पुसद पोलिसांना कळवलं आहे. गुड. धनशेखर म्हणाले. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं. आता शोध घेणं सोपं होणार होतं. सर्व्हिस प्रोव्हायडरला लोकेशन विचारा, बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन. दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला आणि लगेच पोलीस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली. साठेसाहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली. साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता? धनशेखर. हो, माझा मित्र आहे आणि तो लग्नाला येणार होता, पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारत आहात? काही बरं वाईट? साठे वकील. नाही, तुम्ही समजता आहात तसं काही नाही. हा माणूस सध्या आमच्या कस्टडीत आहे. धनशेखर. का? साठे आश्चर्याने म्हणाले. साहेबांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. धनशेखर गंभीरपणे म्हणाले. अहो, शक्यच नाही. तुमची काहीतरी चूक होते आहे. साठे. वेळेकर, दिनेशला घेऊन या. धनशेखर साहेबांनी दिनेशला घेऊन यायला सांगितलं. आल्यावर दिनेशनी वैशाखला सर्व सांगितलं. वैशाख जरा विचारात पडला. कोणीतरी दिनेशला अडकवलं हे त्यांच्या लक्षात आलं. दिनेशला वेळेकर घेऊन गेले. वैशाख धनशेखरांना म्हणाला. साहेब, माझा मित्र असा नाही आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो आहे. तो कसा यात अडकला ते कळत नाही, पण हा नक्कीच गुन्हेगार नाही. त्याला डांबून ठेवून काहीच हातात लागणार नाही. साठे. वेळेकर आत आले. त्यांनी माहिती दिली. साहेब, पुसद पोलिसांकडून अपडेट आलंय. त्यांनी निलाक्षी मानेचं घर शोधून काढलंय. घराला कुलूप होतं. घराभोवती फिरल्यावर त्यांना एका खोलीतून काही आवाज ऐकू आला म्हणून ते कुलूप तोडून आत शिरले. नीलाचे आईवडील हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. तोंडात बोळा कोंबला होता. त्यांनी सांगितलं की परवा रात्री 4 माणसं घरात घुसली आणि नीलाला उचलून घेऊन गेले. पहा साहेब, ही परवा पुसदला घडलेली घटना आहे. माझा मित्र परवा लग्न घरी होता आणि तेही नागपूरला. तो उगाच यात फसला आहे. वैशाख बोलले. मग काय त्याला सोडून देऊ? धनशेखरांनी विचारलं. तसंही त्यांना दिनेशचा संशय नव्हता. मला तरी असं वाटतंय. मी त्याची गॅरंटी घ्यायला तयार आहे. साठे. ठीक आहे, वेळेकर, दिनेशला घेऊन या. धनशेखर. घारपुरे. धनशेखर दिनेशला म्हणाले. तुम्हाला साठे साहेबांच्या विनंतीवरून सोडले आहे, पण जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा इथं हजर व्हायचं आणि सध्या तरी पुणे सोडून बाहेर जाऊ नका. ठीक आहे साहेब, दिनेशनी खात्री दिली. ओके साठे साहेब, घेऊन जा यांना, पण तुम्ही गॅरंटी घेतली आहे हे लक्षात असू द्या. धनशेखर. पुसद पोलिसांनी नीलांच्या आईवडिलांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या दुःखाला पारावर नव्हता. पोस्टमार्टम झाल्यावर बॉडी पुसदला पाठवण्यात आली. केस पुसदला ट्रान्स्फर करण्यात आली. आता पुसद पोलीस तपास करणार होते. तसं दिनेशला कळवण्यात आलं. अंत्यसंस्कार आटोपल्यावर 2-3 दिवसांनी इन्स्पेक्टर शेंडे मान्यांच्या घरी गेले. हे सगळं कसं घडलं?
इन्स्पेक्टर शेंडे. 4 माणसं घरात दरवाजा तोडून घुसली, नीलाक्षीचे वडील सांगत होते. आम्हाला काही कळायच्या आतच आम्हाला बांधलं आणि नीलाक्षीला उचलून निघून गेली ती माणसं साहेब. कसे दिसत होते म्हणजे उंची, रंग वगैरे? शेंडे. चेहऱ्यावर गमछा गुंडाळला होता साहेब, पण हिंदीत बोलत होते. नीलाक्षीचे वडील. फुसतचे लोक जशी हिंदी बोलतात तशी की वेगळी बोली बोलत होते? शेंडे. वेगळी होती, नीलाक्षीचे वडील म्हणाले. पण ते फारसे बोललेच नाहीत, त्यामुळे नेमकं सांगता येणार नाही. कोणी तुमच्या वाईटावर होतं का? नीलाक्षीने किंवा तुम्ही कोणाला दुखावलं होतं म्हणून कोणी सूड घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? नीलाचे कोणाशी प्रेमसंबंध होते का? शेंडे. नाही साहेब, नीलाक्षी साधी सरळ मुलगी होती, पण एक जण तिच्या मागे लागला होता लग्न कर म्हणून. नीलाक्षीचे वडील. मग? शेंडे. नीलाक्षीनं त्याला स्पष्ट शब्दात नाही म्हटलं होतं, पण तो पिच्छा सोडत नव्हता, त्यामुळे आताशा ती फार अस्वस्थ झाली होती. नीलाक्षीचे वडील. काय नाव त्याचं? कुठे राहतो? काय करतो? शेंडे. वायरमन आहे. हरीश नाव आहे. जवळच्याच इंदिरानगरमध्ये राहतो. इंदिरानगर म्हणजे ते फुगटनगर? शेंडे. हो साहेब. नीलाक्षीचे वडील. ठीक आहे, काही प्रगती झाली की तुम्हाला कळवूच, असं म्हणून शेंडे तिथून निघाले. पोलीस स्टेशनला आल्यावर शिपायांनी सांगितलं की पुण्याहून पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला आहे. शेंडे साहेबांनी रिपोर्ट वाचला. आपल्या असिस्टंटकडे वळून म्हणाले, करपे, वाचा हा रिपोर्ट. साहेब, रिपोर्ट तर भयंकर आहे. गँग रेप झालाय आणि साहेब, रेप केल्यावर मुलीनं तोंड उघडू नये म्हणून तिला मारून टाकलं. करपे म्हणाले. करपे, नीट वाचा. नुसता गँग रेप नाही आहे, आधी खून आणि मग मृतदेहावर रेप. पोलिसांच्या आयुष्यात काय काय बघायला मिळतं बघा. भयंकर आहे हे सगळं. आता हे नीलाक्षीच्या आईवडिलांना कसं सांगायचं? काय वाटेल त्यांना? आपल्या पोरीची एवढी विटंबना त्यांना सहन होईल का? शेंडे साहेबांच्या स्वरात चीड जाणवत होती. साहेब, काय साधायचं असेल या त्या बदमाशांना? करपे. करपे, मला असं वाटतं की त्यांच्या प्लॅनिंगमध्ये खून नसावा. शेंडेसाहेब विचार करता करता बोलत होते. खून चुकून झाला असावा आणि मग घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावली. हे लोक सराईत नसावेत. सराईत बदमाशांकडून अशी चूक होत नाही. पण साहेब, माने कुटुंब काही श्रीमंत नाही की ज्यांच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल. मग अपहरण कशासाठी? करपे. नीलाक्षी गोरी आणि दिसायला चांगलीच होती. कदाचित रेड लाईट एरियामधून तर सुपारी दिली नसेल कोणीतरी. साहेब अजून विचारच करत होते. एक एक शक्यता पडताळून पाहत होते. हो साहेब, असंच असेल. म्हणूनच खंडणीची मागणी झाली नाही. नाहीतर पळवल्यानंतर 5-6 तासातच मान्यांना फोन यायला हवा होता. करपे. आपल्याला त्या हरीशला ताब्यात घेतलं पाहिजे. कदाचित त्याचा हात असू शकेल. तुम्ही एक काम करा, त्या रेड एरियामधून काही सुपारी दिली होती का याचा शोध घ्या. आपलं खबरी नेटवर्क ॲक्टिवेट करा आणि तुम्ही निघा आणि हरीशला घेऊन या. मी जाऊन माने कुटुंबाला अपडेट देतो. शेंडेसाहेब म्हणाले. माने कुटुंबावर जणू काही आकाशच कोसळलं. दोघंही जरा शांत झाल्यावर शेंडे म्हणाले की नीलाक्षीचे पण हातपाय बांधले होते का? शेंडे. हो साहेब, आणि तोंडात बोळा पण कोंबला होता. नीलाक्षीचे वडील. शेंडे पोलीस स्टेशनला आले. करपे पण आले होते. हं करपे, काय अपडेट? साहेबांनी आल्या आल्या विचारलं. साहेब, हरीश एकटाच इथे राहत होता. तो खोलीवर नाही आहे. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पण एकाने सांगितलं की कोणी काशीनाथ त्याचा जवळचा मित्र आहे, त्याला माहीत असेल म्हणून. तो पण खोलीवर नव्हता. तिथे आपला सांगोळा बसला आहे. काशीनाथ आल्यावर त्याला सांगोळे इथे घेऊन येईल. करपे बोलले. ठीक आहे, सोलापूर पोलिसांना अपडेट द्या आणि त्यांना याबाबतीत आणखी काही कळलं असेल असं विचारा. शेंडे. सांगोळे काशीनाथला घेऊन आला. काशीनाथ, तू हरीशला ओळखतो? शेंडे. हो साहेब. काशीनाथ. तो कुठे आहे? शेंडे. काय झालं साहेब? काय केलं त्यांनी? काशीनाथ. फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठे आहे ते सांग. शेंडे साहेबांनी कडक स्वरात विचारलं. गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला. काशीनाथ. कशा करता गेला आहे? शेंडे. त्याचं लग्न ठरलं आहे असं म्हणत होता साहेब. काशीनाथ. कोणाशी आणि केव्हा आहे लग्न? शेंडे. कोणाशी ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता. काशीनाथ. म्हणजे? शेंडे. मला एवढंच माहीत आहे. काशीनाथ. तू का नाही गेलास तुझ्या मित्राच्या लग्नाला?
शेंडे. त्यांनी मला मना केलं, तू येऊ नको म्हणाला. काशीनाथ. त्याचे अजून कोण कोण मित्र आहेत? शेंडे. नाही, अजून कोण मित्र असा नाही आहे. काशीनाथ. करपे, गोंदिया पोलिसांना फोन करा आणि काय परिस्थिती आहे त्यांची माहिती काढायला सांगा. हरीशची फक्त माहिती काढा म्हणावं, त्याला हात लावू नका. त्याचं जर खरंच लग्न असेल तर त्यात बाधा नको. आणि ते रेड लाईट एरियामधून काय सिग्नल येतो ते लवकर बघा. शेंडे. 2 दिवस काही न घडता गेले. शेंडे अस्वस्थ झाले होते. कुठून काहीच मागमूस लागत नव्हता. पण थोड्याच वेळात गोंदिया पोलिसांकडून अपडेट आलं. हरीशचं खरंच लग्न होतं. मांडव पडला होता आणि लग्नाची धामधूम चालली होती. म्हणजे हरीशचा यात काही संबंध नव्हता. एखाद्या मुलीला लग्नाचा विचारणं हा काही गुन्हा नव्हता. मग आता काय? रेड एरियामधून काही बातमी नव्हती. करपे स्वतः जाऊन बरीच चौकशी करून आले, पण हातात काही लागलं नाही. शेंडे डेड एंडला पोहोचले होते. ते पुन्हा मान्यांच्याकडे जाऊन अजून काही मिळते का ते बघून आले, पण प्रगती होण्यासारखं काही मिळालं नाही. माने कुटुंब सर्वच बाबतीत अनभिज्ञ होते. निलाक्षीच्या मित्रमैत्रिणी, कॉलेज सगळीकडे तपास करून झाला. काही संशयास्पद मिळालं नाही. निलाक्षी एक सर्वसाधारण नाकासमोर चालणारी मुलगी होती. या पलीकडे काही कळालं नाही. फाईल जवळजवळ बंद झाली होती. साधारण वर्ष उलटलं. कसलीच प्रगती झाली नव्हती. केस जवळजवळ बंद झाली होती. एकदा सकाळीच शेंडे करपे एका केसच्या संदर्भात तपासासाठी जवळच्याच गावांमध्ये गेले होते. यायला संध्याकाळ झाली होती. दिवसभरात चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. भूक पण लागली होती. करपे म्हणाले, साहेब पाणीपुरी खाऊ, चहा पिऊ, तेवढं बरं वाटेल. समोरच्याच रामभरोसे पाणीपुरीच्या गाडीवर दोघेही थांबले. या दोघांना येताना पाहून रामभरोसे दचकला. तरी चेहऱ्यावर उष्ण अवसान आणून तो म्हणाला, आइये साहब, क्या बनाऊं आपके लिए? रामभरोसेने विचारलं. पाणीपुरी दो, शेंडे म्हणाले. शेंडे साहेबांच्या नजरेतून त्याचं दचकणं सुटलं नाही. पूर्ण वेळ ते त्यांच्याकडे आपल्या भेदक नजरेने बघत होते. रामभरोसे त्यामुळे अस्वस्थ झालेला दिसला. वरतून साहेब म्हणाले की पाणीपुरी इतनी बढ़िया थी की तुम्हारे साथ एक सेल्फी हो जाए. आणि तो नको नको म्हणत असताना सुद्धा सेल्फी काढली. चहा पिऊन झाल्यावर जीपमध्ये बसल्यावर शेंडे साहेब म्हणाले, करपे तुम्ही बघितलं का? तो रामभरोसे आपल्याला बघून जाम टरकला होता. साहेब पोलीस आपल्याकडेच येताना बघितल्यावर सगळेच घाबरतात. करपे. पोलीस पाणीपुरी खात नाहीत की काय? साधारण गोष्ट आहे. साधारण पाणीपुरीवाला दचकला नसता. हां, पोलीस पैसे देतील की नाही ही शंका त्यांच्या मनात येऊ शकते. पण ज्याप्रमाणे तो दचकला त्याचा अर्थ काही वेगळाच असू शकतो. नाही, करपे हे नेहमीचं घाबरणं वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. मी पूर्ण वेळ त्याचं निरीक्षण करत होतो. नक्कीच दाल में कुछ काला आहे. शेंडे साहेबांनी त्यांना आलेला संशय बोलून दाखवला. पोलीस स्टेशनवर आल्यावर शेंड्यांनी गंगाधरला बोलावलं. त्याच्या मोबाईलवर सेल्फी सेंड केली आणि म्हणाले, या फोटोत जो माणूस आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा. 24 तास हा रामभरोसे पाणीपुरीवाला आहे. सिग्नलच्या चौकात बसतो. साध्या कपड्यात जा. काही वेगळं घडलं तर ताबडतोब कळवा. तो गेल्यावर करपे म्हणाले, साहेब असं काय घडलंय की तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं? पाणीपुरी खात असतानाचा माझं त्याच्याकडे बारीक लक्ष होतं. त्याच्या हालचालीत सहजपणा नव्हता. आपल्याकडे बघत होता आणि अस्वस्थ होत होता. मी एक लाँग शॉट मारतो आहे. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. काही गडबड असेल तर कळेलच. बघूया. शेंडे. 8 वाजण्याच्या सुमारास गंगाधरचा फोन आला. साहेब तुमच्या माणसानं गाडी बंद केली आणि तो जायला निघाला आहे. आता 8 वाजता? पाणीपुरीच्या गाड्या साधारण 11 वाजता बंद होतात. पहा करपे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, कहाणी सुरू हो गई है. गंगाधर तुम्ही त्याच्या मागावर राहा आणि मला अपडेट देत राहा. शेंडे म्हणाले. 8:30ला गंगाधरचा पुन्हा फोन आला. रामभरोसे घरी आहे आणि त्याच्याकडे कोणीतरी गावावरून आलेला दिसतो आहे. हँडबॅग घेऊन आहे. ठीक आहे, तिथेच थांबा. नरेश तुम्हाला 11 वाजता रिलीव्ह करेल. शेंडे. 10 मिनिटात पुन्हा गंगाधरचा फोन. साहेब रामभरोसे पण बॅग घेऊन निघाला आहे आणि दोघेही जण ST स्टँडच्या दिशेने चालले आहेत. ठीक आहे, तुम्ही त्यांची पाठ सोडू नका. आम्ही पण स्टँडवर पोहोचतोच. शेंडे. स्टँडवर पोहोचल्यावर रामभरोसेला शेडमध्ये उभी असलेली पोलीस पार्टी दिसली. तो त्याच्या दोस्ताला म्हणाला, आतमध्ये पोलीस आहेत. आपण या समोरच्याच बसमध्ये चढू. तू बॅग अशी धर
की चेहरा दिसला नाही पाहिजे, पण शेंड्यांच्या तीक्ष्ण नजरेनं सर्व टिपलं होतं. त्यांनी खून केली आणि पोलीस बसमध्ये शिरले. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणल्यावर शेंडेसाहेबांनी सूत्रे हातात घेतली. अर्धा तास राम भरोसे आणि त्याचा दोस्त यांना तसंच बसवून ठेवलं. त्या लोकांची सारखी चुळबुळ चालली होती. सांगोळे अधूनमधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते. सांगोळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होते. त्यामुळे राम भरोसेची अस्वस्थता आणखीनच वाढत होती. अगदी हलक्या स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगोळे टिपत होते. अर्धा तास झाल्यावर राम भरोसेचा संयम सुटत आला होता. तो सांगोळेला म्हणाला, और कितनी देर हमें बैठा के रखेंगे ये तो बता दो. अरे साहब, हमने कुछ नहीं किया है, क्यों सता रहे हो? साहब बिजी है, उनका काम खत्म होने के बाद तुम्हें बुलाएंगे, तब तक चुपचाप बैठे रहो, सांगोळेंनी कडक शब्दात समज दिली. शेवटी शेंडेसाहेबांनी त्यांना बोलावलं. चौकशी सुरू झाली. राम भरोसे, इतनी जल्दी में कहाँ जा रहे थे? शेंडे साहब, कहीं नहीं जाना मना है क्या? राम भरोसे, अरे नहीं नहीं, ऐसे ही पूछा, शाम को मिले थे तब तो कोई जल्दी नहीं थी इसलिए. शेंडे पाठ सोडायला तैयार नव्हते. हमने कुछ नहीं किया है, आप क्यों हमारे पीछे पड़े हैं? राम भरोसे, बस इतना बता दो कि कहाँ जा रहे थे और क्या काम था, फिर तुम्हारी छुट्टी कर देंगे. शेंडे साहिबांनी डाव टाकायला सुरुवात केली. साहब, गांव जाना पड़ रहा है, कुछ खेती का लफड़ा हो गया है. राम भरोसे, मेरा दोस्त नायब तहसीलदार है द्वारका में, तुम चाहो तो मैं चिट्ठी देता हूँ, तुम्हारा काम शायद बन जाएगा. शेंडे साहेबांनी आता फास आवळायला सुरुवात केली. राम भरोसे ट्रॅपमध्ये अलगद अडकला. साहब, मेरा खेत सुल्तानपुर में है. राम भरोसे कुरकुरत म्हणाला, दारवा का तहसीलदार क्या मदद करेगा? खेत सुल्तानपुर में है तो तुम दारवा क्यों जा रहे थे? शेंडे आता गिरमिट चालवत होते. मैं दारवा जा रहा था? राम भरोसे क्षणभर विचारात पडला. मग म्हणाला, हाँ वो ऐसा है कि हमारा एक दोस्त वहाँ रहता है, उसको साथ में लेना था. राम भरोसे जेव्हा क्षणभर थांबला तेव्हा शेंडे साहेबांची खात्रीच पटली की काहीतरी गडबड आहे म्हणून. ते म्हणाले, क्यों, ऐसी क्या खास बात है? वो सुल्तानपुर के पटवारी को जानता है, हो सकता है मामला फिट हो जाए. राम भरोसेंनी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला, पण शेंडे साहेबांनी अजून एक डाव राम भरोसेवर समोर फेकला. अच्छा ऐसी बात है क्या? ठीक है, तुम जा सकते हो. शेंडे, ठीक है साहब, हम चलते हैं, पहले ही काफ़ी देर हो चुकी है. राम भरोसे, शेंडे साहिब म्हणाले, मैं सोच रहा था कि हमारी वजह से तुम लोगों को काफ़ी परेशानी उठानी पड़ी है और बहुत लेट भी हुआ है. अभी तुम लोगों को बस भी नहीं मिलेगी, इसलिए हम तुमको दारवा छोड़ देते हैं. हमारी गाड़ी में चलोगे तो जल्दी पहुंच जाओगे और लगे हाथ तुम्हारे दोस्त से भी मिलना हो जाएगा. घर पे गाड़ी निकालो, हम अभी दारवा जा रहे हैं. क्या नाम बताया था तुमने तुम्हारे दोस्त का? साहब, आप क्यों तकलीफ उठा रहे हो, हम चल जाएंगे. आता राम भरोसेच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसायला लागली. साहेबांनी गंगाधरला खून केली. त्यांनी हातातला दंडा टेबलावर ठेवला. नाव सांग. शेंडे साहब, नाम जानकर क्या करोगे, हम सीधे साधे लोग हैं, जाने दीजिए हमें. आता राम भरोसे विनवणीच्या पायरीवर उतरला होता. साहेबांनी आता दंडा हातात घेतला आणि उठून उभे राहिले. नाव सांग. शेंडे हनुमान सिंग. राम भरोसे पत्ता. शेंडे माहीत नाही साहेब. राम भरोसे. साहेबांनी दंडा टेबलवर आपटला आणि म्हणाले, पत्ता सांग, लास्ट चान्स. साहेब, घर माहीत आहे, पत्ता नाही. राम भरोसे, ठीक आहे, चल, गाडी तयार आहे, आपण निघू. शेंडे साहेब आता जरा जरबेच्या स्वरात बोलले. आता राम भरोसेच्या दोस्ताला कंठ फुटला. तो राम भरोसेला म्हणाला, राम भरोसे, लगता है हम फंस गए हैं, कुछ ले दे के निपटा लो यार, उसी में हमारी भलाई है. सांगोळे मध्येच बोलले, राम भरोसे, तुझ्यापेक्षा तुझा हा दोस्तच शहाणा आहे, एकदम लाईनीवर आला. मांडवली करायची आहे, बोल काय म्हणतोस? आमचे साहेब तसे दयाळू आहेत, तुला त्रास होणार नाही. राम भरोसेनी थोडा विचार केला. त्याला राग आला होता. त्याच्या दोस्तांनी माती खातली होती, पण आता काही उपयोग नव्हता. ते आता पुरते अडकले होते. आता मांडवली करणं हा एकच उपाय समोर दिसत होता. धीर करून तो म्हणाला, साहब, हम छोटे लोग हैं, शादी के लिए 50,000 जमा किए थे, वो आप ले लीजिए.
मामला बताओ, उसके बाद ही बात करेंगे, सांगोळीच बोलला. साहेब, नीलाक्षी मला खूप आवडली होती. तिच्याशी मला लग्न करायचं होतं. नीलाक्षीचं नाव ऐकलं आणि सगळे सावध झाले. आत्तापर्यंत त्यांची अशी समजूत होती की छोट्या मोठ्या चोरीची किंवा एखाद्या वाटमारीची केस असेल किंवा एखादी फसवाफसवीची भानगड असेल म्हणून. पण आता अनपेक्षितपणे प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. सगळे सावरून बसले. मी तिला लग्नाबद्दल विचारणार होतो, पण मला कळलं की हरीशने तिला मागणी घातली आहे. साहेब, मी वाईट माणूस नाही. आपण दुसऱ्याचा आदर करतो. साहेब, मी नीलाक्षीचा विचार मनातून काढून टाकला. पण 2-3 दिवसांनी हरीश भेटला आणि म्हणाला की नीलाक्षीने फायनल नकार दिला आहे आणि आता तो गावी जाणार आहे. त्याच्या घरच्यांनी एका दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलं आहे. मग आता तो लग्न तिच्याशीच करणार आहे. मग शेंडे. आता शेंडे साहेबांना पोस्टमार्टमचा रिपोर्ट आठवला. त्यांच्या कपाळावरच्या रेषा तटाटल्या. सगळा नूरच बदलून गेला आणि ते त्यांच्या स्वरात उमटलं. आता आवाज एकदम करडा झाला होता. मग मी नीलाक्षीला विचारलं, पण तिने नाही म्हटलं आणि वर माझी अवकात पण काढली. मला खूप राग आला. साहेब, तुम्ही सांगा साहेब. अवकात काढल्यावर कोणालाही राग येईल. रामभरोसे आता पोपटासारखा बोलायला लागला होता. बरोबर आहे. तुझ्या जागी मी असतो तर मला पण राग आला असता. मग तू काय केलंस? करपे म्हणाले. हा माझा दोस्त सालन सिंग यांनी सुचवलं की आपण तिला किडनॅप करू आणि सुलतानपूरला घेऊन जाऊ. तिथे गेल्यावर तिच्याशी शादी कर. एकदा लग्न झाल्यावर मुली कुठे जात नाहीत. मग मी आमचा दुसरा दोस्त हनुमान याला बोलावून प्लॅन सांगितला. त्याला पण पटलं. मग त्यांनी त्याचा एक दोस्त आहे विक्की नावाचा, त्याची व्हॅन आहे, त्याला पण सामील करून घेतलं आणि मग आम्ही पक्का प्लॅन बनवला. मग ठरलेल्या दिवशी तिला किडनॅप केलं. एवढं बोलून रामभरोसे थांबला. फिर क्या हुआ? लड़की का खून क्यों किया? शेंडे साहेबांनी विचारलं. हमने नहीं मारा साहब, वो अपने से ही मर गई. रामभरोसे खोटं बोलू नका. तुम्हाला जर यातून सुटायचं असेल तर पूर्ण खरं खरं सांग. काही लपवाछपवी केलीस तर तुलाच महागात पडेल. करपे. तिच्या तोंडात बोळा कोंबला होता साहेब, रामभरोसे सांगत होता. आणि तशीच तिला व्हॅनच्या मागच्या जागेत झोपवलं होतं. जीव गुदमरून ती केव्हा मेली ते कळलंच नाही. मध्ये एका निर्जन ठिकाणी 2 मिनिटांसाठी थांबलो होतो. तेव्हा तिच्याकडे बघितलं. तेव्हा कळलं की ती या जगात नाही आहे. आम्ही सगळेच घाबरलो होतो साहेब. आमच्यात भांडणं झाली, पण विक्कीने आम्हा सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाला की जे झालं ते झालं. आता यातून सुटायचा मार्ग शोधावा लागेल, त्याचा विचार करू. मग काय प्लॅन ठरला? शेंडे. काहीच नाही साहेब, आम्ही असेच चाललो होतो. रामभरोसे पुढे म्हणाला. यवतमाळला आल्यावर एका धाब्यावर विक्कीला आयडिया सुचली आणि आम्ही एका गाडीमध्ये तिला टाकून दिलं. मग तसंच नागपूरला जाऊन सुलतानपूरची वाट धरली साहेब. कोणाच्या गाडीमध्ये टाकलं? काय नंबरची गाडी होती? शेंडे. ओ पता नहीं साहब, जो गाड़ी की डिक्की खुल गई उसमें झटके से डिक्की में बॉडी डाल दी और जल्दी जल्दी में हम वहाँ से निकल गए. रामभरोसे. मग? शेंडे. मग काही नाही साहेब. 7-8 महिन्यानंतर सर्व शांत आहे असं पाहून वापस पुसदला आलो. रामभरोसे. तुम्ही त्या मुलीवर ती मेल्यानंतर बलात्कार केला? तो कुठे? हा प्रश्न विचारताना शेंडे साहेबांचे डोळे लालबुंद झाले होते. वो एक बहुत बड़ा पाप किया साहब हमने, असं म्हणून रामभरोसे रडायलाच लागला. पोलिसांनी चौघांना अटक केली. सर्व पुरावे, कबुली जबाब जमा केले. विक्कीची व्हॅन जप्त केली आणि त्यांच्यावर खून, बलात्कार आणि अपहरणाचा खटला दाखल केला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा आणि अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.